खरं तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की पुण्यात दररोज 1,500 ते 2,000 नवीन रुग्ण आढळत आहेत आणि खरंच पुण्याची परिस्थिती नेमकी काय झाली आहे? कारण गेल्या 10 दिवसांपासून आपण लॉकडाऊन मध्ये आहोत. परवा हा लॉकडाऊन उठेल आणि अशा वेळी जर इतके रुग्ण वाढत असतील तर नेमकं पुण्यात घडतंय तरी काय? आणि मग मग लॉकडाऊन कशासाठी केला असे सुद्धा प्रश्न पडत असतील. आणि तुम्ही जरा टीव्ही आणि काही वर्तमानपत्र वाचले असेल तर असं सुद्धा लक्षात आलं असेल काही वेबसाईट्सवर सुद्धा की पुण्याची रुग्णसंख्या ही देशात सर्वाधिक आहे. म्हणजे पुण्यात सध्याच्या स्थितीला जेवढे ऍक्टिव्ह पेशंट्स आहेत तेवढे देशातील कुठल्याच राज्यात किंवा कुठल्याच शहरात नाहीत. आणि मग नेमकं घडतंय तरी काय? मग पुण्यात असं काय झालंय? मग करोनाचा हाहाकार वगैरे अशा ज्या बातम्या वाचतो ते खरंच झालंय का? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडलेले असतील. परंतु यामध्ये जरा असा गोंधळ झालाय, तो राज्य सरकारचा झालाय, तो पुणे महानगरपालिकेचा झालाय आणि तो गोंधळ आहे आकड्यांचा. कारण पुणे महानगरपालिकेकडनं जी आकडे राज्य सरकारला, जे राज्य सरकारचा आरोग्य विभाग आहे त्याला जाणं अपेक्षित होतं, ते आकडे व्यवस्थित गेले नाहीत. आणि मग जुनेच आकडे, चुकीचे आकडे असे गेल्यामुळे राज्य सरकारकडनं ते केंद्राला असेल किंवा राज्य सरकारच्या इतर विभागांना असेल ती चुकीची आकडेवारी दिली गेली. आणि त्यातच काल म्हणजे मंगळवारी पुण्यात 36,810 इतके ऍक्टिव्ह रुग्ण आहे असं सांगण्यात आलं. खरं तर ही सगळ्यांसाठी धक्कादायक बातमी होती आणि मग त्याच्या अनेक बातम्या सुद्धा झाल्या. आता याच सगळ्या विषयावर आता आज लोकमतनी वाचा फोडली आणि याचं खरं कारण काय आहे ते सुद्धा सांगितले. कशी गफलत झाली आहे, कुठे चूक झाली आहे राज्य सरकारची आणि महापालिकेची हे सुद्धा समजावून सांगितले. माझ्यासोबत आता आपल्याशी गप्पा मारण्यासाठी पुण्याच्या लोकमतचे वृत्त संपादक अविनाश थोरात आहेत. आपण सरांकडनं जाणून घेणार आहोत नेमकं गफलत काय झाली आणि नेमका गोंधळ काय. सर, खरं तर ही खूप धक्कादायक बातमी आपल्या सगळ्यांसाठीच आहे. कारण पुणे एकदमच नॅशनल न्यूज झालं आणि 36,000 पेशंट्स म्हटल्यावर सगळ्यांनाच घाबरायला होते, पुणेकरांना सुद्धा घाबरायला होते. नेमकं काय गोंधळ झाला? काल दुपारपासून साधारणतः सगळीकडे चर्चा सुरू झाली की पुण्यामध्ये ऍक्टिव्ह म्हणजे ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत असे पेशंट आहेत ते मुंबईपेक्षा, ठाण्यापेक्षा आणि देशातल्या कुठल्याही शहरापेक्षा जास्त आहेत. आणि हा आकडाही दिला गेला, 36,810 असा आकडा होता. तर हा आकडा दिल्यानंतर मग साहजिकच सगळ्याच म्हणजे आम्ही दैनिकांनी सगळ्यांनीच त्याच्या बातम्या करायला सुरुवात केली. आणि त्यानंतर जेव्हा माहिती घ्यायला गेलो तर त्यावेळेस पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण अशा 3 ठिकाणावरून ही माहिती येते. तर ह्या 3 ठिकाणावरून माहिती आल्यानंतर असं लक्षात आलं की ह्या माहितीमध्ये खूप मोठी गफलत आहे. म्हणजे पुण्यामध्ये काल 18,244 ऍक्टिव्ह पेशंट होते, परंतु राज्य सरकारकडून, राज्याच्या नियंत्रण कक्षाकडून जी माहिती येते त्यामध्ये 36,810 म्हणजे जवळजवळ दुप्पट पेशंट दाखवले होते. आणि त्यानंतर असं की मुंबईपेक्षा जास्त पेशंट पुण्यात वगैरे असं सुरू झालं. तर हे सगळं झालं, त्याची माहिती घेतली असता असं दिसून आलं की केंद्र सरकारने एक कोविड पोर्टल सुरू केलेलं आहे. आणि प्रत्येक महापालिकेने म्हणजे जे तिथं फॅसिलिटी सेंटर जे आहे, म्हणजे उदाहरणार्थ पुण्यामध्ये नायडू आहे किंवा निकमार आहे, तर इथून जितके पेशंट त्यांच्याकडे ऍडमिट होतील, जितके पेशंट त्यांच्याकडून डिस्चार्ज होतील, ह्या सगळ्यांचा त्यांनी आकडेवारी तिथं भरणं अपेक्षित आहे. परंतु गेल्या 8-10 दिवसामध्ये असं दिसून येते, म्हणजे 6 जुलै पासून जर आकडेवारी पाहिली तर पुण्यामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे जे आकडे आहेत ते भरले जात नाही असं दिसतंय एकूण. तर यामध्ये असं दिसतंय की 6 जुलैला राज्य शासनाने जी आकडेवारी दिली तर त्यामध्ये आपल्याकडे 11,000 पेशंट होते, परंतु त्या राज्य शासनाच्या दुसऱ्या विभागाने माहिती दिली त्यात 14,106 होते. तर त्यावेळी हा आकडा अगदी, म्हणजे हा जो फरक होता तो कमी होता. परंतु 21 जुलैला 18,000 पेशंट राज्य सरकार म्हणतंय, म्हणजे पुणे विभागाचे आयुक्त जे पाठवतात दररोज आपल्या सगळ्या दैनिकांना, तर त्यांनी सांगितलं की 18,244 पेशंट आहेत ऍक्टिव्ह. आणि राज्य सरकारची जी आकडेवारी आहे त्यामध्ये 36,810 आहे. तर ही जेव्हा माहिती घेतली तेव्हा राज्य सरकारकडून असं उत्तर मिळालं की आम्ही जी माहिती घेतो ते आम्ही दिल्लीच्या कोविड सेंटर म्हणजे कोविड पोर्टलवरून घेतो. तर त्या कोविड पोर्टलवर माहिती कोण देतं? तर पुणे महापालिका, पुणे जिल्हा परिषद, पुणे कॅन्टोन्मेंट आणि त्यांचे ज्या ज्या ठिकाणी फॅसिलिटी सेंटर आहेत हे माहिती देतात. तर ही माहिती त्यांनी भरली नाही, त्याच्यामुळे ही माहिती सगळी चुकीची झाली. आता याचा सगळ्यात मोठा धोका काय झाला सांगतो, की याच्यामुळे पुण्याची एकतर बदनामी झाली खूप मोठी, की पुण्यात खूप मोठा, म्हणजे पुण्यामध्ये असा हाहाकार उडालाय अशा पद्धतीचं चित्र निर्माण झालं. आणि दुसरी भीती मला अशी वाटते की आता तुम्हाला माहिती असेल की साधारणतः 10 दिवसापूर्वी आपल्याकडे लॉकडाऊन जाहीर केला. तर हा लॉकडाऊन जाहीर केला राज्य सरकारकडे जी माहिती गेली होती, म्हणजे आपल्याकडे लॉकडाऊन साधारणतः 10 जुलैला झाला, तर त्या दिवशी आपल्याकडे 18,660 पेशंट आहेत, ऍक्टिव्ह रुग्ण आहेत अशी माहिती राज्य सरकारकडे गेली होती. प्रत्यक्षात त्या दिवशी आपल्याकडे 13,000च पेशंट होते. आणि त्यानंतर मग सगळं अजित पवार आले, त्यांनी एक मिटिंग घेतली आणि त्यानंतर मग आपल्याकडे बेड्स उपलब्ध नाहीत वगैरे अशी सगळी चर्चा सुरू झाली. तर हा सगळा घोळ झाला, म्हणजे आपल्याकडे हा लॉकडाऊन जो लादला गेला, हा लॉकडाऊन लादला म्हणजे हे राज्य सरकारकडे चुकीची माहिती गेली, तर त्याच्यामुळे लॉकडाऊन लादला गेला की काय अशी भीती वाटण्याची परिस्थिती आहे. आणि यामुळे आता जेव्हा हे पाहिलं हे सगळं, तर याच्यामध्ये दुसरं असं दिसतंय सध्या की आपले जे सगळे पेशंट आहेत, म्हणजे आपल्याकडे पुण्यात ऍक्टिव्ह पेशंट जे आहेत, त्या ऍक्टिव्ह पेशंटची संख्या अशी इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढते आणि ह्याच्यामध्ये पारदर्शकता अजिबात नाही. म्हणजे पुणे महापालिकेच्या
अजित पवारांनी जी बैठक घेतली तर त्यानंतर अनेक IAS अधिकाऱ्यांना पुण्याची जबाबदारी दिलेली. परंतु IAS अधिकाऱ्यांनी आता हे साधी आकडेवारी जर देत नाहीत, तर याचा अर्थ ते काय काम करत असतील? हा एक सगळ्यात मोठा मुद्दा आहे. आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मला या निमित्ताने मांडायचा आहे, की मुंबई आणि पुणेची तुलना होते. मुंबईची लोकसंख्या साधारणतः 1.5 कोटी, पुण्याची साधारणतः 40 ते 45 लाख. परंतु मुंबई महापालिका अत्यंत नियोजनबद्धपणे सगळं ट्रेसिंग करते. पुण्यामध्ये ट्रेसिंग होते की नाही याबाबत खूप शंका आहे. याचं कारण म्हणजे पुणे महापालिका वॉर्ड वाईज जे समजा उदाहरणार्थ असं धरूयात आपण की एरंडवणा परिसर आहे. तर एरंडवणा परिसरामध्ये काल किती पेशंट सापडले, हे जर समजा त्यांनी पारदर्शकपणे सगळ्यांना जर कळवलं, तर कदाचित असं होऊ शकतं की इथले लोक आहेत की त्यांना समजू शकतं की माझ्या भागामध्ये पेशंट सापडले, त्याच्यामुळे मी आता काळजी घेण्याची गरज आहे. परंतु ते करत नाहीत. आता याच्यामध्ये एक दुसरी गोष्ट म्हणजे सातत्याने सांगितली जाते की जर पेशंटचं नाव दिलं तर सामाजिक बहिष्कार त्यांच्यावर होईल वगैरे. परंतु आता कोरोनाच्या बद्दल भीती जी आहे लोकांची ती आहे अजून, परंतु ती धास्ती आता थोडीशी कमी झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येकाचं नाव सांगण्याची गरज नाहीये. तर तुम्ही जर फक्त सांगितलं की एरंडोना परिसरात या भागामध्ये पेशंट आहेत, तर कदाचित तिथले लोक काळजी घेतील, जास्त घेतील. समजा भाजीला जाणार नाहीत, किराणा मालाच्या दुकानात जाताना काळजी घेतील. परंतु हे सगळं होतच नाहीये. आणि हा सगळ्यात म्हणजे मला वाटतं की पुण्यामध्ये कोरोनाच्या परिस्थितीबाबत अत्यंत वाईट नियोजन चाललंय असं मला वाटतं. सर, तुम्ही एक बोलता बोलता खूप महत्वाचा मुद्दा मांडला, की ज्या दिवशी आपल्याकडे लॉकडाऊन जाहीर झाला, अजित पवार आले, त्या दिवशी राज्य सरकारकडे जी आकडेवारी होती ती पुण्याची ती जास्त दाखवण्यात आली होती, हो. जवळजवळ डबल होती. डबल. आणि त्याच्यामुळेच राज्य सरकारला वाटलं असावं किंवा अजित पवारांना असं वाटलं असेल की पुण्यातली परिस्थिती हाताबाहेर जाते आणि आता इथे लॉकडाऊनची गरज आहे. प्रत्यक्षात आकडेवारी वेगळीच होती आणि त्यांना वेगळी सादर झाली. याच्यामुळे हा लॉकडाऊन पण झालं. कारण हे राज्य शासन म्हणजे अगदी राजेश टोपे आरोग्यमंत्री आपले जे आहेत, तर ते सुद्धा ही सगळी आकडेवारी देताना ते हीच आकडेवारी पाहतात. विशेष म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सगळे दैनिक आहेत त्यांच्या संपादकांना दररोज एक मेसेज येतो. तर त्याच्यामध्ये हीच आकडेवारी म्हणजे कालचा जो मेसेज आलाय मुख्यमंत्री कार्यालयाकडून, आमचे लोकमतचे संपादक प्रशांत दीक्षित त्यांना एक मेसेज आला म्हणजे त्यांना दररोजच येतो, सगळ्या संपादकांना येतो. तर त्याच्यामध्ये पुण्यात काल 36,810 पेशंट ऍक्टिव्ह पेशंट आहेत असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ काय झाला की मुख्यमंत्र्यांपर्यंत सुद्धा हीच माहिती गेलेली आहे. आणि याच्यापेक्षाही धक्कादायक म्हणजे केंद्र सरकारकडे हीच माहिती आहे. केंद्र सरकारचं आता जर आपण कुणीही जर तुम्ही कोविड पोर्टल ऍप जर उघडून बघितलं तर त्याच्यामध्ये सगळ्या शहरांची माहिती आहे. तर त्याच्यामध्ये पुण्याची माहिती जी आहे ती पुण्याची 36,810 अशीच माहिती दिलेली आहे. म्हणजे केंद्राला सुद्धा असं वाटतंय की पुण्यात परिस्थिती खूप वेगळी आहे, खूप हाताबाहेर गेली असेल. याच्यामध्ये बोलताना तुम्ही असं म्हटलात की अनेक ठिकाणचे किती रुग्ण आहेत म्हणजे वॉर्ड वाईज सांगितलं जात नाही किंवा त्याचे आकडे सांगितले जात नाही. त्याच्यामुळं लोकांना कळत नाही की आपल्या प्रभागात, आपल्या भागात किती रुग्ण आहेत आणि त्याच्यामुळे मग सतर्कता कमी होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा भाजी मंडी असेल किंवा जागा असेल, त्या तिथल्या आजूबाजूच्या लोकांना माहितच नाही आमच्या इथे किती ऍक्टिव्ह पेशंट्स आहेत. त्यामुळे मग त्यांचा असं समज होतो की आपल्या इथं काही नाहीये आणि मग ते बाहेर पडतात आणि मग भाजीला किंवा इथं गर्दी होते. तर ही आकडेवारी का सांगितली जात नाही असं वाटते? कारण जसं तुम्ही म्हटलात की इतके IAS अधिकारी पुण्यात आहेत, पण त्यांच्यात काही समन्वय दिसत नाही किंवा त्यांच्याकडनं लपवाछपी केल्यासारखं वाटतंय. हे का असं होत असावं? हेच याच्याबाबत मी जर माहिती घेतली तर मुंबई म्हणा किंवा ठाणे म्हणा, ठाण्यामध्ये तर प्रत्येक नगरसेवकाला त्यांच्या भागात किती पेशंट सापडलेले अशी आकडेवारी मिळते. पुण्यामध्ये सुद्धा मी आता माहिती घेतली तर त्याच्यामध्ये एका नगरसेवकांशी मी बोललो. थोडेसे ऍक्टिव्ह नगरसेवक आहेत, ते चांगले हे काम करतात आणि ते नगरसेवक म्हणजे त्यांचं नावही सांगायला हरकत नाही, खराडीमध्ये भैयासाहेब जाधव नावाचे नगरसेवक आहेत. तर ते जेव्हा त्यांच्या एखाद्या प्रभागामध्ये दररोज संध्याकाळी जाऊन भोंग्यावर सांगतात की आमच्या इथे इतके पेशंट आहेत, तर ते हे पुणे महापालिका नगरसेवकांना पाठवते आणि नगरसेवकांना त्याच्यामध्ये अगदी म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं तर समजा अकोलेट सोसायटी खराडी, तर त्याच्यामध्ये एक डिस्चार्ज झालेला आहे, मयत कुणीच नाहीये, एकूण पेशंट इतके आहेत किंवा थिटे वस्ती 40 पेशंट आहेत असं सांगते. परंतु ही माहिती जी आहे ती फक्त ऍक्टिव्ह नगरसेवक घेत आहेत त्यांच्या तिथल्या आरोग्य अधिकाऱ्याकडून. परंतु सामान्य लोकांना ही माहिती मिळत नाही. किंवा अगदी साधं म्हणायचं म्हटलं तर ज्या नगरसेवकांना त्याच्याबद्दल काही कन्सर्न आहे हे लोक माहिती घेतात, ते त्यांच्या सगळ्या मतदारांना सांगतात, नागरिकांना सांगतात, परंतु बाकी लोकांना कळत नाही. आणि याचा सगळ्यात मोठा तोटा काय होतोय की ज्या ठिकाणी आता काय झालेलं आहे की पुण्यामध्ये कंटेनमेंट झोन म्हणून जे आपण म्हणत होतो इतके दिवस, तर ते कंटेनमेंट झोन आता राहिलेले नाहीत. म्हणजे अजूनही सगळे पत्रे लावून सगळे ते कंटेनमेंट झोन बंद केलेले आहेत. परंतु तरीही आता उच्चभ्रू भागामध्ये जे आता यापूर्वी नव्हतं, तर त्या भागामध्ये पेशंट सापडतात आणि त्या भागात कुठे पेशंट सापडतात याची नागरिकांना माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. कदाचित नाव नका देऊ, परंतु किमान पेशंट कुठल्या भागामध्ये आहे हे जर दिलं तर त्याचा फायदा चांगला होऊ शकतो. म्हणजे थोडक्यात जी काल आकडेवारी दिली राज्य सरकारने, जिच्यात त्यांनी म्हटले की 36,810 इतके ऍक्टिव्ह पेशंट्स आहेत, पण प्रत्यक्षात पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि आपण ग्रामीणचा भाग पकडला तर साधारण 19,000 पर्यंतच आकडा जातोय जो ऍक्टिव्ह पेशंट्सचा आहे. हा झाला राज्य सरकारने याचा घोळ. पण सर, आपण आता बघितलं, जसं आपण सुरुवातीला मुद्दा म्हटला की कदाचित हे वाढलेल्या आकड्यामुळे सुद्धा पुण्यात लॉकडाऊन जाहीर केलेला असेल.
पण आपण गेल्या काही दिवसांमधला आकडा बघितला तर दररोज 1,500 ते 2,000 पर्यंत आकडा जातोय पुण्यात नवीन रुग्ण सापडण्याचा. म्हणजे असं म्हटलं जातंय की मुंबईत सुद्धा इतके रुग्ण आता आढळत नाहीयेत, तर पुण्यात का होतंय? तर काय नेमकं घडत असावं? कारण सुरुवातीला कंटेनमेंट झोनच्या बाहेर रुग्ण नव्हते, पण आता जवळजवळ पुणे शहरातल्या प्रत्येक भागातच रुग्ण आढळायला लागलेत. काय झालं असं नेमकं? पुण्यामध्ये हे जे रुग्ण सापडतायत सध्या ह्याच्याबद्दल नागरिकांनी खरोखर धास्ती बाळगण्याचं कारण नाहीये. पुण्यामध्ये टेस्टचं प्रमाण जे आहे ते खूप वाढवलेले आहे. म्हणजे साधारणतः जेव्हा आपल्याकडे 200, 300 किंवा 500 पर्यंत रुग्ण सापडत होते, तेव्हा 1600 ते 1700 टेस्ट केल्या जायच्या. त्यानंतर एक साधारणतः 1000 रुग्ण सापडत होते, तर त्यावेळेस आपल्याकडे 2 ते 3000 टेस्ट केल्या जायच्या. आता काय झालेलं आहे, की आता साधारणतः आपल्याकडे 5 ते 6000 टेस्ट केल्या जातात आणि त्यामध्ये साधारणतः 1600, 1500, कधी 1800 असे रुग्ण सापडतायत. म्हणजे जो टेस्ट केल्यानंतर रुग्ण सापडण्याचा जो टक्केवारी आहे ती फार वाढलेली नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अँटीजेन टेस्ट नावाची टेस्ट जी आपल्याकडे आलेली आहे, म्हणजे ती 2 तासात त्याचा रिझल्ट मिळतो, तर त्याचंही प्रमाण वाढलेलं आहे. आणि त्या त्या टेस्टचा एक म्हणजे तो कदाचित तो आरोग्य तज्ञांनी त्याच्याबद्दल विचार केला पाहिजे, की त्या टेस्टमध्ये असं आहे की त्यामध्ये ज्या लोकांच्या शरीरात अँटीबॉडी तयार झाल्यात तर त्यांना ते डिटेक्ट करते. तर त्याच्यामध्ये कदाचित असंही होऊ शकतं की ज्यांना या अगोदर कधीतरी कोरोना होऊन गेलाय तर त्यांचेही त्यामध्ये ते कदाचित पॉझिटिव्ह दाखवले जातात. परंतु तरीही आपल्याकडे घाबरण्याचं कारण आहे, टेस्ट वाढवण्याची गरज आहे. आणि ह्या टेस्ट वाढवल्या तर त्यामुळे फायदा असा होईल की त्याच्यामुळे जास्तीत जास्त विलगीकरण करता येईल. परंतु ह्याच्यामध्ये आणखी एक दुसरा मुद्दा आहे की पुणे महापालिकेची सध्याची जर परिस्थिती पाहिली तर ट्रेसिंग जे होणं आहे, म्हणजे एखादा पेशंट सापडल्यानंतर त्या पेशंटच्या संपर्कात आलेल्या लोकांचं ट्रेसिंग होणं, त्यांची टेस्टिंग होणं, तर याबाबत अजूनही कुठेतरी घोळ आहे असं मला वाटतं. म्हणजे अगदी माझं वैयक्तिक उदाहरण सांगायचं तर माझ्या ओळखीच्या काही जणांना झाला. त्यानंतर मी जेव्हा माहिती घेतली तर त्यांनी बाकीच्या कुणालाही त्यांनी महापालिकेने बोलवलंही नाही किंवा त्यांना घेऊन गेले नाही. दुसरी गोष्ट आणखी त्यामध्ये अशी आहे की टेस्टिंग झाल्यानंतर म्हणजे एखाद्या माणसाचं ट्रेसिंग झाल्यानंतर 1 दिवसाच्या आत त्याचा रिझल्ट आला पाहिजे. पुण्यामध्ये अजूनही तो रिझल्ट येण्यासाठी 2 दिवस लागतायत. आणि त्याच्यामुळे काय होतं की एखादी व्यक्ती जरी पॉझिटिव्ह असेल तरी ती शहरात फिरते आणि त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यापासून बाधा होण्याचं प्रमाण जास्त आहे. परंतु आता हे जे सगळं आहे, हा लॉकडाऊन जो आहे, त्या लॉकडाऊनचे जे रिझल्ट आहेत प्रशासनाच्या मतानुसार लॉकडाऊनचे रिझल्ट यायला साधारणतः 10 दिवसांनी सुरुवात होईल. कारण आतापर्यंत जे पेशंट बाधित झाले होते, हे पेशंट हे अगोदर झालेले होते बाधित आणि साधारणतः 10 दिवसानंतर हा आकडा कमी होईल असं प्रशासनाला वाटतं. सर, याच्यामध्ये जरी वाढत असले पेशंट्स तरी अजून एक मुद्दा सातत्याने उपस्थित केला जातो की पुण्यातल्या क्वारंटाईन सेंटर्सची अवस्था फार बिकट आहे. म्हणजे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आले, अनेक ठिकाणावरनं ते प्रसारित झाले आणि कालच आपण जर बघितलं तर अलका चौकात सुद्धा एक अँब्युलन्स थांबून त्या मुलाला ऑक्सिजन बेड मिळाला नाही म्हणून त्यांनी आंदोलन केलं. असे अनेक आंदोलन होत आहेत, कदाचित आपल्याला ज्ञात अज्ञात अनेक असतील. ही काय आपण असं म्हणायला हरकत नाही का की आरोग्य व्यवस्था ढासळली? काय नेमकं पुण्यात चाललंय? कारण लोकांना खूप प्रश्न पडले. मध्यंतरी आपण पण अनेक बातम्या केल्या की ऑक्सिजन बेड्स मिळत नाहीयेत किंवा व्हेंटिलेटर सुद्धा मिळत नाहीत आणि त्या अभावी अनेक नागरिकांचे मृत्यू होतात. नेमकं काय परिस्थिती सध्या? यामध्ये माझं एक 2 मत आहेत. एक तर काय आहे की क्वारंटाईन सेंटर वेगळं आणि रुग्णालय वेगळं. क्वारंटाईन सेंटरमध्ये ज्यांना सौम्य लक्षणं आहेत किंवा ज्यांना लक्षणं नाहीत किंवा ज्यांना संशयित आहेत असे लोक हे क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवतात. म्हणजे तो पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती सुरू झालेला आहे. म्हणजे बालेवाडीमध्ये साधारणतः 1000 लोक आहेत. आता नुकतीच महापालिकेने एक विमाननगरमध्ये एक बिल्डिंग घेतलेली आहे, तर ते 3000 ची व्यवस्था होणार आहे. फर्ग्युसन कॉलेजचं तुम्ही ऐकलं असेल. त्यानंतर सीओईपी मध्ये सुरू होते, ऍग्रिकल्चर कॉलेजमध्ये सुरू होते. तर ही क्वारंटाईन सेंटर आहेत. इथे रुग्ण म्हणजे इथे जो काही कोणी जाईल तर त्याच्यावर उपचार होणार आहेत. त्याला फक्त विलगीकरण म्हणजे क्वारंटाईन करून ठेवलं जाईल. दुसरा मुद्दा आहे तो रुग्णालयांचा. तर रुग्णालयांमध्ये सध्या बेड मिळत नाहीत, हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे आणि तो खरोखरच खूप मोठा मुद्दा आहे. म्हणजे अगदी एखादा जर रुग्णाला जर म्हणजे त्रास होत असेल आणि त्याला जर समजा रुग्णालयात ठेवायचं म्हटलं तर त्या माणसाला अक्षरशः म्हणजे मला एक जणांनी सांगितलं की एका पेशंटला ठेवण्यासाठी साधारणतः 7 ते 8 तास ते सगळे प्रयत्न करत होते. म्हणजे अगदी सगळ्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना, राजकीय लोकांना फोन केले आणि शेवटी 8-10 तासांनी त्याला मिळालं. तर याचं एक कारण असं आहे की याचं कारण म्हणजे अनेक जण त्यांना थोडंसं कोरोनाची लक्षणं दिसल्यानंतर ते हॉस्पिटलमध्ये जाऊन ऍडमिट होतात आणि त्यांना ते हॉस्पिटलाइज करण्याची गरज नसते. आणि त्यामुळे काय झालं की पुण्यामध्ये शेवटी हॉस्पिटलच्या जागा तर तेवढ्याच आहेत. पण त्याच्यामुळे आता महापालिकेने नवीन केले की ज्यांना सौम्य लक्षणं आहेत किंवा ज्यांना लक्षणं नाहीत तर अशा लोकांना घरी पाठवावं, त्यांचं समुपदेशन करावं. त्या संदर्भात महापालिकेने असं सांगितलं की आम्ही एक भरारी पथक तयार करणार आहे आणि ते भरारी पथक संबंधित हॉस्पिटलमध्ये जाऊन कोण पेशंट आहेत पाहणार आहे. परंतु गेल्या 4 दिवसापूर्वी ही घोषणा झाली. परंतु अद्यापपर्यंत तरी महापालिकेने अशा प्रकारची काही कारवाई केल्याचं ऐकिवात नाही. म्हणजे त्यांनी कदाचित केली असेल परंतु ती सांगितली नसेल. कुठल्या हॉस्पिटलला त्यांनी जाऊन चेक केलेलं आहे की इथे खरोखर किती पेशंट आहेत. परंतु एक गोष्ट मात्र नक्की की आपल्याकडे बेडची संख्या खूप कमी आहे. आता ग्रामीण भागातून आपल्याकडे खूप पेशंट येत होते साधारणतः गेल्या 8-10 दिवसापर्यंत. त्याचबरोबर पुण्याचं आणखी एक वैशिष्ट्य काय आहे की पुण्यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर या भागातूनही पेशंट येतात. साधारणतः 25% पेशंट हे या भागातून आहेत, म्हणजे बाहेरच्या जिल्ह्यातून आहेत. आता बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या पेशंटला तर आपण काही इथून जाऊ म्हणत नाही. परंतु तरीही ज्यांना सौम्य लक्षणं आहेत
तर अशा लोकांनी जर घरीच उपचार केले तर बाकी ज्यांना खरोखर गरज आहे अशा लोकांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळू शकतील आणि ते जर झालं तरच मला वाटतं की आपल्याकडे आपण ह्या कोरोनाचा मुकाबला चांगल्या पद्धतीने करू शकतो. सर मी म्हटलं जसं की क्वारंटाईन सेंटर्स मधली अवस्था फार बिकट आहे. एक महिले ने आरोप पण केला होता तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न झालाय का सिंहगड इन्स्टिट्यूट मधल्या क्वारंटाईन सेंटर. तर खरंच इतकी सुरक्षा व्यवस्था नीट ठेवली जात नाहीये का? जेवण निकृष्ट दर्जाचं मिळतंय असं सुद्धा होतंय. हे का घडत असावं? यामध्ये आता 2-3 म्हणजे काही क्वारंटाईन सेंटर खूप चांगले आहेत, काही क्वारंटाईन सेंटरमध्ये व्यवस्था नाही. आता पुन्हा तेच आहे, की कुठल्या अधिकाऱ्यांकडे दिलेली ती जबाबदारी, कुणाकडे ती जबाबदारी आहे. म्हणजे उदाहरणार्थ लोकमतनेच एक साधारणतः 8 दिवसापूर्वी एक स्टिंग ऑपरेशन केलं होतं. त्यामध्ये आपलं सनस ग्राउंडवरचं जे क्वारंटाईन सेंटर आहे आणि बालेवाडीच्या निकमारचं जे क्वारंटाईन सेंटर आहे, त्या दोन्ही ठिकाणी आमचे रिपोर्टर गेले, त्यांनी तिथे पाहणी केली आणि आम्हाला धक्कादायकपणे तिथे अत्यंत चांगली परिस्थिती आहे असं आढळून आलं. की तिथे पेशंटला अगदी छान पद्धतीने ट्रीटमेंट दिली जात होती. परंतु काही क्वारंटाईन सेंटर जे नव्याने केलेत आणि दुसरी गोष्ट काय झालेली की आपले आरोग्य विभाग जो आहे, तर आरोग्य विभागावर मनुष्यबळाचा खूप ताण आलेला आहे. महापालिकेवरही मनुष्यबळाचा ताण आलेला आहे. आता मला वाटतं की आता गरज अशी आहे की आपल्याकडे सरकारी विभागामधले ज्या कर्मचाऱ्यांना सध्या अनेक जणांना तसं काम नाहीये, तर या लोकांना जोपर्यंत ही ताज्या दमाची फौज जोपर्यंत आपण या कामात आणत नाही, तोपर्यंत ह्या अशा पद्धतीने सगळं सुरू होणार आहे. क्वारंटाईन सेंटरमध्ये आणखी एक लोकांचाही थोडासा प्रॉब्लेम आहे. अनेक जण तिथं गोंधळ घालतात. म्हणजे क्वारंटाईन सेंटरमध्ये संशयित असतात आणि त्या संशयितांना असं वाटतं की आम्हाला का इथे डांबून ठेवले? मला तर काहीच होत नाहीये. मग मला का इथे ठेवलेले? मग ते बाहेर जाणं किंवा मग भांडण करणं असे प्रकार करतायत. परंतु यासाठी आरोग्य विभागाकडे मनुष्यबळ आलं तर मला वाटतं हे सगळे प्रश्न सर परवा जिल्हाधिकारी असं म्हटले की आता पुण्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन नाही होणार, परंतु जर गरज पडली तर मग शनिवारी रविवारी आम्ही काही बंद ठेवू किंवा असं पाळू. तर काय वाटतं खरंच पुण्याची परिस्थिती बघता लॉकडाऊन पुन्हा करतील नाही करतील काय परिस्थिती असेल? मला वाटतं की आता सगळ्याच जगातच सगळीकडे म्हणजे अगदी अमेरिकेपासून ते स्पेन पर्यंत जिथे सर्वाधिक कोरोनाचा उद्रेक झाला होता. तर या सगळीकडेच आता अनलॉक करायला सुरुवात केलेली आहे. कारण काय आहे की शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मागे सांगितलं होतं की आपल्याला कोरोना सोबत राहायचंय. तर सगळ्यांनी वैयक्तिक काळजी घेणे हे फार महत्वाचं आहे. कारण काय आहे की आता लोकमतनेच अनेक स्टोरी अशा केल्या की जे खरोखर ज्यांचं हातावर पोट आहे, अशा लोकांची अवस्था अत्यंत वाईट आहे. आणि आता लोकांची अशी मानसिकता आहे की जर समजा लॉकडाऊन आता जर वाढवला किंवा पुन्हा लॉकडाऊन केला, तर लोक रस्त्यावर येतील. पुणे व्यापारी महासंघाने तर आम्ही अगदी आत्मदहन करू असा इशारा दिलाय. शेवटी काय आहे की अर्थचक्र चालू राहिलं पाहिजे आणि ह्या आर्थिक गाडा शेवटी कसं आहे की आता आणखी एक गोष्ट की कोरोनाची जी धास्ती आहे अजून ती मनात जरी असली तरी कोरोनाचा आपला रिकव्हरी रेट जो आहे तो खूप चांगला आहे. साधारणतः 60% पेक्षा जास्त लोक रिकव्हर होत आहेत, बरे होऊन घरी जात आहेत. तर त्याच्यामुळे तेवढी धास्ती न बाळगता काय होईल ह्याच्यामुळे की जर आपण लॉकडाऊन जर करत गेलो तर लॉकडाऊनचा शेवटी अंतिमता फायदा किती समजा 10% झाला, परंतु आपल्या अर्थव्यवस्थेवर, आपल्या समाज जीवनावर त्याचा परिणाम होणार आहे. म्हणजे अगदी गुन्हेगारी वाढण्यापासून ते लोकांना अगदी उपाशी राहण्यापर्यंत अनेक प्रश्न येतील. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जे म्हटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मला वाटतं की हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पहिल्यापासूनची भूमिका आहे की लॉकडाऊन करायचं नाही आणि कदाचित अजित पवारांची ही सुरुवातीच्या काळात तीच भूमिका होती आणि पुण्यातली ही जी आकडेवारी आली आणि त्यांना असं वाटायला लागलं की पुणे मुंबईच्या पेक्षा जास्त झालं. म्हणजे मुंबईतला रिकव्हरी रेट चांगला आहे, मुंबईमध्ये पेशंट कमी सापडायला लागले. शेवटी अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहे, पुणे जिल्ह्यातले. तर मुंबईपेक्षा पुणे पुढे जायला लागले या बाबतीत. याच्यामुळे त्यांनी तो लॉकडाऊनचा निर्णय घेतला असेल. परंतु जर समजा प्रशासनाने त्यांना जर माहिती दिली की मुंबईपेक्षा पेशंट जास्त नाहीत आणि आपल्याकडचाही रिकव्हरी रेट चांगला आहे, तर कदाचित ते यापुढे लॉकडाऊन करणार नाही. खरंच खूप आपण उलगडून सांगितलं की नेमकं काय घडलं आणि कसं गफलत झाली. सर अगदी शेवटी आपण ह्या चर्चेच्या ह्या गप्पांचा शेवट करूयात. तो म्हणजे एक आनंदाची बातमी आपल्या 2-3 दिवसापासून हो. सगळीकडे ऐकतोय की ऑक्सफर्डची लस परिणामकारक ठरतीये आणि तिच्याशी आपल्या सिरम इन्स्टिट्यूटने टायप केलं, जी पुण्यातली संस्था आहे आणि ती म्हणते की आम्ही डिसेंबरपर्यंत डोस निर्माण करू आणि पुणे देशवासियांना ते लवकरात लवकर उपलब्ध होतील. काल आदर पुनावाला असतील किंवा सायरस पुनावाला असतील त्यांनी वेबिनार मधनं सुद्धा याच्याबाबतची माहिती दिली आहे. काय नेमकं म्हणालेत? अगदी पुणेकरांना जरा आनंदाची बातमी देऊन आपण पुणेकरांसाठी शेवटी करूया. आनंदाची बातमी म्हणजे एकतर सिरम इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये आहे, ही आपल्यासाठी अत्यंत म्हणजे भाग्याची गोष्ट किंवा गौरवाची गोष्ट आहे. सिरम इन्स्टिट्यूट तुम्ही म्हणालात तसं सिरम इन्स्टिट्यूट डोस तयार करणार नाही, त्यांनी ऑलरेडी सुरू केले. त्यांनी गेल्या 2 महिन्यांपासून ते त्यांच्याकडे डोस तयार करायला सुरुवात केलेली आहे. आणि यामध्ये फक्त ऑक्सफर्ड नाही, सिरम इन्स्टिट्यूटचे सायरस पुनावाला जे आहेत संस्थापक अध्यक्ष, त्यांनी काल एका वेबिनारमध्ये बोलताना सांगितलं की सिरम इन्स्टिट्यूटने 5 वेगवेगळ्या व्हॅक्सिनसाठी त्यांनी टायप केलेले आहे आणि ह्या 5 पैकी साधारणतः 4 तर हे मानवी चाचण्यांच्या पर्यंत पोहोचलेले. त्यांनी काल बोलता असं सांगितलं होतं की पोलिओची लस जी तयार केलेली होती, तर त्याच कंपनीकडून एक दुसरी म्हणजे ह्या संदर्भात काम चालू आहे आणि त्यांचे रिझल्ट खूप चांगले आहेत. आणि ते एक शिवाय याच्यावर
पूर्णपणे भारतीय बनवटीची कोवॅक्सिन नावाची हो. लस आहे. त्या संदर्भातही त्यांनी केलेले आणि ते तर असं म्हणता येत आता, की यातली जी पहिली लस कुठली होईल, तर तिच्याबरोबर आम्ही टाय करू आणि त्याचं प्रोडक्शन करू. त्याचबरोबर हे जे असेल, तर हे भारतीयांना 50% ज्या लस आहेत, म्हणजे जेव्हा सिरम इन्स्टिट्यूट करेल, त्या 50% लस भारतीयांना अगदी माफक दरात मिळणार आहेत. त्यामुळे पुणेकरांना साधारणतः अजून एक 3-4 महिने आपण जर काळजी घेतली, जास्त उद्रेक होऊ दिला नाही, तर डिसेंबर पासून लस मिळायला सुरुवात होईल आणि काल आदर पुनावाला असं म्हणाले, की मार्च पर्यंत सर्वांना लस उपलब्ध होऊ शकेल. कारण साधारणतः 200 ते 300 लाख म्हणजे मिलियन डोस ते तयार करणार आहेत. तर त्याच्यामुळे ही आनंदाची गोष्ट आहे आणि आणखी एक महत्वाचं म्हणजे भारत बायोटेकची जी लस आहे, तर त्या लसीवरही एम्समध्ये सध्या मानवी चाचणी सुरू झाली. म्हणजे अशा साधारणतः भारतामध्ये 7 ते 8 लस आहेत आणि त्याचा कदाचित म्हणजे अगदी आपण डिसेंबर नाही, परंतु 2021च्या सुरुवातीपासून कदाचित लस मिळायला सुरुवात होईल. सर तुम्ही खूप महत्वाची बातमी दिली. खरं तर आपल्याला एवढंच माहित होतं की सिरमनी फक्त ऑक्सफर्डची टाईप केले, पण तुम्ही असं जसं म्हटलात की आज आणखी काही 4-5 आणखी 5 ज्या कंपन्या लस आहेत. तयार होत आहेत त्याच्याशी सुद्धा टाईप केलेले. तर ही किती महत्वाची बातमी आहे. कारण सिरम पहिल्यापासूनच याच्या मागे लागले असं म्हणायला हरकत नाही किंवा त्यांनी प्रयत्न सुरू केलेत, अनेक मोठमोठे निर्णय घेतले. काय वाटतं किती महत्वाचा निर्णय हा सगळा? हे सिरम इन्स्टिट्यूटचं वैशिष्ट्य काय की सिरम इन्स्टिट्यूट ही आता जगातली व्हॅक्सिन संदर्भातली त्यांच्याकडे जे तंत्रज्ञान आहे ते अत्यंत उच्च प्रतीचं तंत्रज्ञान आहे. आणि ह्या बाकीच्या ज्या कंपन्या आहेत म्हणजे ह्या बाकीच्या कंपन्यांनी त्यांना टाईप केलं. याचं कारण असं आहे की सिरम इन्स्टिट्यूटकडे जी फॅसिलिटी आहे ती फॅसिलिटी जगामध्ये फार कमी लोकांकडे आहे. तर त्यामुळे जेव्हा कधी लस कुठली लस तयार झाली तर ती सिरम इन्स्टिट्यूटकडे येणार आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी अगोदरच 5 कंपन्यांचे टाईप केलेले अजूनही त्यांचे प्रयत्न चाललेले आहेत आणि यामध्ये ह्या लस जी बनवणं असतं तर त्याच्यामध्ये तंत्रज्ञान फार महत्वाचं असतं आणि हे तंत्रज्ञान सिरम इन्स्टिट्यूट असल्यामुळं जर समजा अगदी मी तर म्हणतो की 5 लस आहेत. जर समजा उद्या जर रशियातील कंपनीची लस जी आहे, तर ती लस जर समजा सक्सेस झाली, तर कदाचित ती लसही सिरममध्ये बनू शकते. तर त्यामुळे सिरम इन्स्टिट्यूटमध्ये लस बनणार आहे. सिरमच काय म्हणजे सिप्लामध्ये कारण शेवटी काय आहे, की हा कोरोना जो आहे हा संपूर्ण मानवजातीवरचं संकट आहे आणि त्याच्यामुळे जेव्हा कधी लस येईल, तेव्हा या सगळ्या कंपन्या यामध्ये कुठल्याही प्रकारचा मला वाटतं म्हणजे तो थोडासा विचार होईल त्यांचा नफ्याचा, परंतु तो फार म्हणजे गळे कापूस स्पर्धा होणार नाही. ती लस सगळ्यांनाच मिळू शकेल. तर सरांनी असं सांगितलं की आपल्यासाठी आनंदाची बातमी अशी आहे की सिरमनी नुसतं ऑक्सफर्ड विद्यापीठाची नाही तर अजून 4-5 कंपन्यांची टायप केलेलं आहे. त्यामुळे जी कुठली लस पहिल्यांदा येईल तिची सक्सेसफुल होईल ती आपल्या भारतात तयार होणार आहे, ती आपल्या पुण्यात तयार होणार आहे आणि डिसेंबर अखेरपर्यंत त्याचे 40 कोटी डोस तयार होतील आणि मार्च पर्यंत ती सगळ्यांना पर्यंत अवेलेबल होईल. त्यामुळे आता अगदी आपण असं म्हणू की कोरोनाचा शेवट होत आलेला आहे. आपण कोरोनाच्या संकटातनं किंवा आशादायी असं म्हणायला हरकत नाही. कारण काल आदर पुनावालांनी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये असं सांगितलं की साधारणतः त्यांनी म्हणजे ते उद्याच त्या संदर्भात ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाकडे पाठवणार आहेत आणि पुणे आणि मुंबईमध्ये म्हणजे त्यांची मानवी चाचणी जी आहे ती पुणे आणि मुंबईमध्ये सुरू होणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा लस जी मिळणार आहे ती पुणे आणि मुंबईलाच मिळणार आहे. ही अजून एक आपल्यासाठी महत्वाची बातमी की पुणेकरांना पहिल्यांदा लस मिळणार आहे, पुणे मुंबईकरांना आणि त्यानंतर भारतात इतर भागात ती जाईल. त्यामुळे अगदी आता काही महिने राहिलेले आहेत आणि या महिन्यांमध्ये हा कोरोना जाईलच कारण लसी आता अंतिम टप्प्यात आली. त्यामुळे अगदी थोडीशी खबरदारी घ्यायची आहे. 3-4 महिने आपल्याला चांगले काढायचे. त्यानंतर आपलं पूर्वीसारखं आयुष्य आपल्याला कदाचित मिळू शकणार आहे. त्यामुळे सगळे काळजी घ्या आणि जसं आपण पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात केली की पुण्यातले जरी आकडे वाढताना तुम्हाला दिसत असले तरी त्यातलं सत्य खूप वेगळं आहे. ते सत्य तुमच्यापर्यंत येत नव्हतं. त्यामुळे आमचा हा प्रयत्न होता या लाईव्हच्या माध्यमातून ते सत्य तुमच्यापर्यंत पोहोचवावं. कारण जसं सर आपण बघतोय की घाबरून जाऊन लोकांना त्रास होणारे सुद्धा खूप पेशंट्स आहेत. अगदी आत्महत्या केल्यात काही जणांनी. म्हणजे कोरोना झाला म्हणून आत्महत्या करणे याच्यासारखं म्हणजे खडकीमध्ये एक प्रकार असा घडला होता की एका मुलाने उडी मारून आत्महत्या केली. पण त्याचा निगेटिव्ह आला होता. त्याचा निगेटिव्ह आला होता, परंतु ती धास्ती जी आहे ना ती धास्ती घालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि मला वाटतं हे सगळ्यांचंच काम आहे. म्हणजे अगदी प्रत्येकाने आपल्या मित्रालाही सांगितलं पाहिजे, प्रत्येकाने आपल्या कुटुंबातही सांगायला हवं किंवा आपल्या सहकार्यांना सांगायला हवं की कोरोनाची धास्ती बाळगू नका. कोरोना हा बरा होणारा हे आहे अगदी आणि याचा म्हणजे जो मृत्यूदर जो म्हणतात तो मृत्यूदर पुण्यामध्ये साधारणतः 3% आहे आणि त्यामध्येही ज्यांना या अगोदरची काहीतरी व्याधी आहेत म्हणजे उदाहरणार्थ मधुमेह असेल, हार्टचा काही प्रॉब्लेम असेल, तर अशा लोकांचं म्हणजे त्यांचाही मृत्यू होऊ नये, परंतु अशा लोकांचं मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. बाकी जे निरोगी आहेत अशा लोकांचं मृत्यूचं प्रमाण अत्यंत कमी आहे. आणि दुसरी एक आणखी गोष्ट म्हणजे ती आम्ही लोकमतच हे केली की गेल्या वर्षी मे, जून आणि जुलैमध्ये पुण्यामध्ये जितके मृत्यू झाले होते तितकेच मृत्यू यावर्षी झालेले आहेत. त्याच्यापेक्षा थोडेसे कमीच आहेत. याचा अर्थ की कोरोनाने आपल्याकडे पुण्यामध्ये अशी मृत्यूची खूप मोठी लाट आली असं समजायचं कारण नाही. फक्त एकच होतंय की आजपर्यंत म्हणजे साधारणतः गेल्या वर्षी समजा आपण याच महिन्यात बोलत असतो, तर गेल्या वर्षी या महिन्यामध्ये आम्ही अशी कधीच बातमी दिली नव्हती की आज पुण्यामध्ये इतके मृत्यू झाले.
कोरोनामुळे आम्ही असं म्हणतोय की पुण्यामध्ये आज 20 मृत्यू झाले, पुण्यामध्ये आज 41 मृत्यू झाले. आतापर्यंत ते मृत्यू असे वेगवेगळे म्हणजे अपघातामध्ये मृत्यू झाला, एखादा समजा डायबिटीसने हे झाला, एखाद्याला हार्ट अटॅक आला. तर ती माहिती एकत्रित तुमच्याकडे येत नव्हती. त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत होतं की काय होत नाही. आता एकत्रित माहिती येत असल्यामुळे तो आकडा एकदम वाटतोय. म्हणजे अगदी काल परवा 40 मृत्यू झाले. तर ते 40 मृत्यू वाईटच आहेत, परंतु तो आकडा एकदम आल्यामुळे त्याच्याबद्दल भीती वाटते. तर त्याच्यामुळे नागरिकांनी खरोखरच घाबरण्याचं कारण नाही. निश्चित. खूप खूप धन्यवाद सर ह्या आपल्या गप्पांमध्ये सहभागी झाल्याबद्दल. तर सरांनी जसं सांगितलं की घाबरायचं खरंच कारण नाहीये. कारण कोरोना बरा होणारा आजार आहे आणि त्याचा डेथ रेट आहे तो सुद्धा इतर आजारांपेक्षा, इतर साथीच्या आजारांपेक्षा कमी आहे. त्यामुळे काळजी घ्या आणि आपण जसं चर्चेच्या शेवटी म्हटलं की सीरमची आता लस आलीच आहे. अगदी ती आपल्या जवळच आहे आणि काही महिन्यात ती आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे थोडे महिने खबरदारी घेऊयात आणि या सगळ्या संकटांमधनं आपण बाहेर पडूयात.